सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र माननीय अनिलजी कवडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं। ठाणे जिल्हा गृहनिर्माण फेडरेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला या संवाद या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केले ते या भागाचे लोकप्रतिनिधी केळकर साहेब, माझे मित्र आणि या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश, हाऊसिंग फेडरेशनचे श्री राणे, त्याचप्रमाणे आमचे सहकारी श्री सोनवणे, हाऊसिंग फेडरेशनचे सर्व पदाधिकारी, आपण मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व या जिल्ह्यामधील हाऊसिंग कमिट्यांचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य, बंधू आणि भगिनी, खरं तर खूप महत्त्वाचा हा कार्यक्रम मला वाटतं या निमित्ताने आयोजित झाला आहे। कारण मला असं नेहमी वाटतं की ज्या सेक्टरमध्ये आपण काम करतो त्या सेक्टरमध्ये काही प्रमाणामध्ये इंटरॅक्शन करण्याची संधी पण आपल्याला मिळाली पाहिजे। काही गोष्टी आपल्याला ज्या कॉमनली लोकांना सांगायच्या असतात त्या पण आपण सांगू शकलो पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपले एक चांगल्या प्रकारचा संवाद होऊन पुढच्या काळात ही व्यवस्था चांगल्या पद्धतीने चालावी असा खरं तर आपला प्रयत्न असतो आणि त्याचाच भाग मी हा समजतो। त्यामुळे फेडरेशनला या निमित्ताने मी सुरुवातीला धन्यवाद देतो। खरं तर 3-4 मागण्या त्यांनी मांडल्यात, त्या मागण्याशिवाय मला काही मुद्दे आपल्यासमोर मांडायचे आहेत, तेही मी या ठिकाणी मांडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करेन। ज्या मागण्या त्यांनी मांडल्या त्याबद्दल इतरही फेडरेशन्सकडनं किंवा इतरही या क्षेत्रातल्या घटकांकडनं मागण्या होत होत्या आणि त्याला अनुसरून आपण काही कामही करत होतो। पहिल्यांदा मी 3-4 मागण्यांवर बोलेन आणि मग मला जे वाटतात विषय ते मी या ठिकाणी सांगेन। यातला पहिला जो विषय आहे, सहकार विभागातर्फे सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी हाऊसिंग मॅन्युअल करणं आवश्यक आहे। मुद्दा त्यांचा अतिशय योग्य आहे, कारण कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर त्या क्षेत्रामध्ये वैधानिकदृष्ट्या योग्य असं काम करायचं असेल तर त्याला काही मार्गदर्शक तत्त्व काय आहेत, मार्गदर्शक मूल्ये काय आहेत, फॉर्मॅट्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी असल्या तर काम करताना सुलभ होतं, समानता येते आणि सहजरित्या ते आपल्याला पार पाडता येतात। पण मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन की हाऊसिंग या सेक्टरमधला हा मुद्दा आपण हाताळताना आत्ता एका टप्प्यावर आपण उभे आहोत। आपल्याला या संबंधीचे नियम जे शासनाचे प्रसिद्ध करायचे ते आपल्याला आता शेवटच्या टप्प्यात आहे। नियमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण कव्हर केल्यात ज्या मॅन्युअलमध्ये यायला पाहिजेत, त्यामुळं त्याच्याबद्दलसुद्धा फेडरेशनशी सगळ्या आपण चर्चा करू आणि त्यामधून राहतील ते मुद्दे काही बायलॉजमध्ये पण येतील आणि मग राहतील त्या मुद्द्यामध्ये तुम्ही मॅन्युअलमध्ये काही मुद्दे आणू शकता। आत्ताच मी पुणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचं मॅन्युअल बघत होतो, मार्गदर्शिका बघत होतो, त्यामध्ये सुद्धा त्यांनी बरेच फॉर्मॅट स्वतःहून तयार केलेले आहेत जे आपल्याला प्रत्येक मॅनेजमेंट कमिटीला, गृहनिर्माण संस्थेला खऱ्या अर्थानं मार्गदर्शक ठरतील असं मला वाटतं। तर हा मुद्दा मॅन्युअलचा आम्हाला करण्यामध्ये कुठलाही प्रत्यवाय नाही, किंबहुना आम्ही जॉईंटली हे करू, कारण आमच्या खात्याचं नावच सहकार आहे, त्यामुळे विना सहकार नाही उद्धार। त्यामुळे सगळ्यांच्या समन्वयाने सहकार्याने आपण हे मॅन्युअलचं सुद्धा काम पार पाडू। मुद्दा एवढाच आहे माझा की मॅन्युअल आपण करू आणि त्याचा आपण अवलंबन करण्याचाही आग्रह धरू, पण मला नेहमी असं वाटतं कोणताही कायदा, कोणताही नियम, कुठलंही मॅन्युअल, कोणताही GR, कोणतंही परिपत्रक याच्याबद्दलची स्वीकारार्हता आपली वाढली पाहिजे, म्हणजे सगळ्यांना ॲक्सेप्टेड असं असलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी हे समजून घेणं फार आवश्यक आहे। ज्या ठिकाणी आपण एखादी गोष्ट समजून घेतो आणि स्वीकारतो त्याची अंमलबजावणी करताना सुद्धा आपल्याला काही अडचण येत नाही। म्हणून माझी आपल्याकडून अपेक्षा राहील की ह्या ज्या गोष्टी आपण करतोय याचं नीटपणे आपण त्या ठिकाणी अभ्यास करणं, त्याचं अवलंबन करणं आणि मग त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे जर केली तर खऱ्या अर्थाने ही व्यवस्था चांगली होईल। कारण सहकार अधिनियम असो किंवा त्याच्याखालचे नियम असोत, या सगळ्या गोष्टी आपण करत असताना एका विशिष्ट अशा पद्धतीने आपण त्या तयार करण्याचा मुद्दाम प्रयत्न केलेला आहे की ज्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये सहजता येईल, सुलभता येईल आणि वैधानिकदृष्ट्या ते योग्य असतील। या सगळ्या गोष्टींचा वापर आपण त्या ठिकाणी केलेला आहे। महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे की जिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात हाऊसिंग सोसायट्या आहेत। बरेच लोक आम्हाला जेव्हा इतर राज्यातले भेटतात किंवा संवाद होतो त्यावेळेला त्यांना फार उत्सुकता असते की ह्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या हाऊसिंग सोसायट्या चालतात कशा, त्याचं कामकाजामधले कुठले चांगले मुद्दे आहेत, आपल्याला ज्याचा अवलंब करणं शक्य आहे।
याच्याबद्दल खूप उत्सुकता इतर राज्यामध्ये असते. त्यामुळं जेव्हा आपल्याकडं माणसं बघत असतात त्यावेळेला आमची जबाबदारी सगळ्यात मोठी राहते की हे सुयोग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने पार पाडणं आणि त्याच्यातून आपण चांगल्या गोष्टी करणं, या सगळ्या गोष्टी मला वाटतं खूप आवश्यक असतात. तर त्यामुळं हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा त्यांनी मांडला आहे तंटा निवारण समितीचं गठन राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर. खरं तर याच्यावर सुद्धा आमचं आत्ता कामकाज चाललेलं आहे आणि कामकाजामध्ये एक प्रमुख मुद्दा मला नेहमी वाटतो, आत्ता केळकर साहेब पण उल्लेख करत होते, आमची अनौपचारिक चर्चा चालली होती की तक्रारी खूप होतात. आता तक्रारी का होतात, त्या योग्य असतात का, बरोबर चुकीच्या असतात का, त्यामध्ये तथ्य असतं का नसतं का, याच्यात आत्ता मी फार सुरुवातीला जाणार नाही. परंतु एक गोष्ट आहे की तक्रार निवारणाच्यासाठी आता राणेसाहेबांनी एक उल्लेख केला, एखादं पोर्टल असावं. याचं आत्ता काम आपलं चालू आहे, ज्यामुळं लोकांना तक्रारी करत असताना त्या पोर्टलवर ते आपल्याला तक्रारी मिळू शकतील आणि त्याच्यामध्ये सोडवणूक करत असताना त्याची उत्तरंसुद्धा आपल्याला ऑनलाईन देणं शक्य होईल. अशा पद्धतीने आपण एक प्रयत्न करतोय, ज्याच्यामध्ये तुमची सगळ्यांची अर्थातच साथ आवश्यक आहे. पण त्याही पुढे जाऊन मला एक वेगळाच विषय खरं तर या निमित्ताने मांडायचा आहे. मी पुण्यामध्ये मध्यंतरी आम्ही डीम कन्व्हेन्सचा जेव्हा कॅम्पेन घेतला कोरोना साथ सुरू व्हायच्या अगोदर, त्यावेळेला हा मुद्दा मी मांडला होता की आपण तंटामुक्त गाव योजना राबवल्या, तसं आपण सुप्रशासित आणि तंटामुक्त सोसायटी योजना राबवू शकू का, हा एक माझ्या मनात आलेला प्रश्न आहे. कारण तंटे कमी होणं, तंटे निर्माण न होणं आणि जे तंटेची सोडवणूक करण्याची चांगली व्यवस्था करतात किंवा जिथं तंटेच निर्माण होत नाहीत त्यांचाही सन्मान व्हायला पाहिजे असं मला वाटतं. चांगल्या पद्धतीने कामकाज करणाऱ्या सोसायट्या आणि तिथं कुठलेही तंटे नसतील अशा पद्धतीची व्यवस्था असणाऱ्या सोसायट्या आणि त्यांचं प्रशासन जर योग्य पद्धतीने चाललं तर आपल्याला इतरांसाठी आदर्श म्हणून ते दाखवता येतील. म्हणून एक ढाचा, एक प्रारूप मी तयार केलेलं आहे. त्याचं फेडरेशन बरोबर आम्ही त्याची चर्चा करणार आहोत की सुप्रशासित आणि तंटामुक्त सोसायटी योजना आपण राबवूया, ज्याच्यामधून आपल्याला तंटेची सोडवणूक पण करता येईल आणि त्यामधून हा जो आत्ता राणेसाहेब मुद्दा मांडत होते की जनता दरबाराचं आयोजन व्हायला पाहिजे. खरं तर हे कंटिन्युअस प्रक्रिया आहे. याच्यामध्ये मध्यंतरीच्या कोरोनाच्या काळात आपल्याला एकत्र येणं शक्य नव्हतं, त्यामुळं कदाचित त्यावर आपण फार प्रकाश टाकू शकलो नाही, काम करू शकलो नाही. पण आमची सुद्धा आत्ता भावना आणि भूमिका हीच आहे की दर 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी आपण हा संवादाचा सारखा एक तक्रार निवारणाचा पण कार्यक्रम त्या ठिकाणी असावा. पण कार्यक्रम नुसता त्यासाठी असावा असं माझं मत नाही आहे. ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्याचं प्रेझेंटेशन, सादरीकरण पण त्यामध्ये व्हायला पाहिजे. एखादी सोसायटी कचऱ्याबद्दल एखादा चांगला उपक्रम राबवत असेल, गार्डनबद्दल, पाणी बचतीबद्दल, व्यवस्थापनाबद्दल चांगले उपक्रम राबवत असतील तर ते उपक्रम सगळ्यांपर्यंत गेले पाहिजेत. आमच्या शेजारच्या सोसायटीमध्ये असा चांगला उपक्रम चालला असेल तर त्याच्यापासून प्रेरणा आणि स्फूर्ती आम्हाला मिळाली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण ते उपक्रम राबवले पाहिजेत, जेणेकरून एकमेकास सहाय्य करू अवघा धरू सुपंथ हा जो मूलमंत्र आहे तो खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी त्या निमित्ताने अंमलात आणू असं मला वाटतं. त्यामुळं या तंटा निवारणाच्या बाबतीमध्ये अभियान राबवणं, हा कार्यक्रम करणं आणि समित्या असणं, या तिन्ही मुद्द्यावर आपलं काम चालू आहे. लवकरच मला वाटतं चांगल्या पद्धतीचं काम त्यातून होईल. पुढच्या मुद्द्यावर मी ऑलरेडी बोललेलो आहे, जनता दरबार आयोजित करण्याबद्दलचा जो मुद्दा आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो प्रशिक्षणाचा आहे. खरं तर फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून कायदा करणाऱ्या लोकांनी कलम 24A त्यामध्ये कायद्यात टाकलं की आपल्या या क्षेत्रात काम करणारे अधिकारी असतील, पदाधिकारी असतील आणि सदस्य असतील, या सगळ्यांसाठी खऱ्या अर्थानं प्रशिक्षणाची व्यवस्था व्हायला पाहिजे. त्यामुळं सहकारातली मूलतत्व काय आहेत, त्याचा अंमल काय करावा, कशा पद्धतीने करावा, कोणते कायदे आहेत, नियम आहेत, GR आहे, मॅन्युअल आहे, परिपत्रक आहे, त्या सगळ्यांची इत्थंभूत माहिती त्यांना व्हावी आणि त्या पद्धतीने काम त्या ठिकाणी व्हावं, यासाठी हे आहे. त्यामुळं प्रशिक्षणाचा मुद्दा अतिशय चांगला आहे. आम्ही निश्चितपणे सहकार खात्याच्या सुद्धा सगळ्या लोकांना सांगू की तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या व्यवस्थेमध्ये प्रशिक्षणाच्या सहभागी व्हा आणि आपल्याला जे नवीन अद्ययावत गोष्टी करायच्यात, चांगल्या गोष्टी करायच्यात, त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपण काम करावं. हाही मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा त्याने लेखा परीक्षणाचा मांडलेला आहे. लेखा परीक्षणाचा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे, कारण कोणत्याही संस्थेमध्ये, मग ती गृहनिर्माण असो, पतसंस्था असो, जिल्हा मध्यवर्ती बँक असो, नागरी सहकारी बँक असो, साखर कारखाना असो, कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये
त्यांचं काम नियमानुसार, कायद्यानुसार, मॅन्युअलनुसार चालतं का, हिशोब व्यवस्थित ठेवले जातात का, पारदर्शक पद्धतीने ते आपल्याला त्या ठिकाणी मांडले जातात का, या सगळ्या गोष्टी बघण्यासाठीच खऱ्या अर्थानं लेखापरीक्षण महत्त्वाचं आहे. लेखे ठेवणं आणि त्याचं परीक्षण होणं आणि त्याची काय वस्तुस्थिती आहे ती सभासदांपुढे जाणं, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळं मार्किंग सिस्टीमचा त्यांनी मुद्दा आता मांडला आहे, जो मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यावरही आपण इतर संस्थांसाठी जसं मार्किंग ठेवलेलं आहे तसं यामध्ये ठेवण्यामध्ये सुद्धा मला स्वतःला काही अडचण वाटत नाही. त्याबद्दल सुद्धा पुढच्या काळात काम होईल असं मला वाटतं. आत्ता दोन्ही वक्त्यांनी बोलताना डीम कन्व्हेन्स ह्या मुद्द्यावर खूप भर दिला. खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा दोघांनी पण मांडला, ज्यासाठी आपण काम करत असताना असं बघितलं की राज्यामध्ये जवळपास 60% सोसायट्यांमध्ये अजून हे काम प्रलंबित आहे. यामध्ये दोन मुद्दे आहेत. आपला कोरोना सुरू व्हायच्या आधी एक मोहीम आम्ही हातामध्ये घेतली होती, ज्यामध्ये जो आता उल्लेख केला होता केळकर साहेबांनी की त्याचे कॅम्प घेता येतील का, तर त्या अनुषंगाने आपण मोहीम घेतली. त्या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज लोकांचे आले आणि गेल्या 10 वर्षात जेवढे आपल्याला त्या ठिकाणी डीम कन्व्हेन्सचं काम करता आलं नाही तेव्हा एका वर्षात आपल्याला करता आलं. तर अशीच मोहीम यावर्षीसुद्धा घेण्याबद्दल मी ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत. पण मला यावर थांबायचं नाही आहे. माझे मुद्दे दोन आहेत. आम्ही आत्ता दुसराही प्रयत्न असा करतोय की याच्यामध्ये पुढचे जे खाती आहेत त्यांच्याशी आपण समन्वय जास्त वाढवतोय. म्हणजे IGR नोंदणी महानिरीक्षक जिथं आपलं हे डॉक्युमेंट रजिस्टर होणार आहे आणि दुसरं पुढचं खातं हे नोंदणी महसूल विभाग असेल किंवा आपला सिटी सर्वेचा विभाग असेल, यांच्याबरोबर सुद्धा समन्वय आपला वाढवण्याचा प्रयत्न चालला आहे. कारण डीम कन्व्हेन्सचा हेतू फक्त सर्टिफिकेट इश्यू होणं इथपर्यंत मर्यादित नाही आहे, तर त्या डॉक्युमेंटचं रजिस्ट्रेशन होणं आणि त्याचं रेकॉर्ड ऑफ राईट हक्क नोंदणी पत्रकात नोंद होणं, ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी आम्ही समन्वय एक पोर्टल तयार करण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. मला वाटतं त्याला यश आलं तर आपल्या पुढचे टप्पे पण संपतील. त्याही पुढचा एक टप्पा आपण आत्ता नव्यानं हातामध्ये घेतलेला आहे, जो फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण आपण आत्ता फक्त पुढचे जे सोसायट्या रजिस्टर झालेल्या आहेत त्यांच्याबद्दल विचार करतोय. आम्ही विचार केला आहे की नवीन रजिस्टर होणाऱ्या सोसायट्यांबद्दल सुद्धा विचार आत्ताच केला पाहिजे. आणि तो करायचा असेल तर आपण एक आत्ता परिपत्रक सगळ्या आमच्या DDRना मी पाठवलेलं आहे, ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आपण सोसायटी नव्यानं रजिस्टर होत असतानाच डीम कन्व्हेन्ससाठी लागणारे जे कागद असतील ते कागद सगळे अगोदरच घेऊन ठेवायचे. म्हणजे 4 महिन्यामध्ये फक्त तो ठराव होईल आणि 4 महिन्यानंतर त्याची डीम कन्व्हेन्सची कारवाई होईल. म्हणजे ठाणे शहरामध्ये समजा 200 रजिस्ट्रेशन प्रत्येक महिन्याला होत असतील, माझं मत आहे 4 महिन्यांनी 100 तरी याच्यामध्ये डीम कन्व्हेन्स होतील, जेणेकरून सायमल्टेनियस डीम कन्व्हेन्सचं प्रमाण वाढेल. कारण प्रकरण ताजं असेल, सगळ्यांकडे कागद असतील, त्यावेळेला इतरांकडे मागणं आणि मग मध्यस्थ किंवा अन्य लोकांचं त्यामध्ये सहभाग असणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता येतील. आणि म्हणून मला डीम कन्व्हेन्सच्या बाबतीत हा दुसराही मुद्दा तुम्हाला मुद्दाम सांगायचा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला तुमचं सगळ्यांचं फेडरेशनचं सहकार्य आवश्यक आहे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये जुने पेंडिंग राहिलेले कमी करणं आणि नव्याने निर्माण न होणं, जास्त नवीनसुद्धा डीम कन्व्हेन्स लगेच होणं, या दोन्ही आघाड्यांवर काम करत असताना दुसऱ्या 2 डिपार्टमेंटशी समन्वय साधून ते सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने मार्गी लावता येईल असं मला मुद्दाम वाटतं. अपसेट प्राईसचा एक मुद्दा राणे साहेबांनी मगाशी सांगितला, त्याला सुद्धा एक मुद्दा मी मुद्दाम क्लिअर करतो. त्यांचा मुद्दा अर्थात वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये होता की 6 महिने मुदत असते, तेवढ्या काळात पोलीस प्रोटेक्शन नाही मिळालं तर आपल्याला ती लिलावाची प्रक्रिया त्या काळात करता येत नाही, म्हणून त्यांनी मांडला. पण अजूनही पुढचा मुद्दा मी सांगतो की आम्ही अपसेट प्राईसची मुदत वाढवण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. मला वाटतं तो सुद्धा 6 महिन्याऐवजी वर्षभर होईल. त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा जर डिले झाला तरी आपल्याला ती प्रश्न निर्माण होण्यामध्ये आपल्याला काही रिलीफ मिळेल असं मला मुद्दाम या ठिकाणी सांगावंसं वाटतं. हे सगळे मुद्दे जरी खरे असले तरी काही मुद्द्यांना आपण खरं तर महत्त्वाच्या मुद्द्यांना आपण पुढं हात घातला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. कारण शेवटी मला अनेकदा असं वाटतं या तक्रारी बघत असताना किंवा कामकाजातले मुद्दे बघत असताना की जिथं आपण आयुष्याची कमाई लावून एखादा फ्लॅट खरेदी करतो, एखादी सोसायटी होते आणि जिथं कदाचित आपले 25, 30, 40, 50 वर्षे त्या सोसायटीमध्ये त्या फ्लॅटमध्ये जाणार असतात, तिथं एकमेकांमध्ये सामंजस्याचं वातावरण असणं हे मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते. शेवटी सहकार कायदा हा जो आहे तो खरं तर एक फ्रेमवर्क देण्यापुरता आहे. माझं व्यक्तिगत मत असं आहे की सहकारी सोसायट्यांना त्यांचे निर्णय घेण्याचे सगळे अधिकार आपण दिलेले आहेत,
पण अधिकाराचा गैरवापर न करता अधिकाराचा सुवापर जर करायचं ठरवलं आणि त्यामधून आपण चांगल्या व्यवस्था निर्माण केल्या तर मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने काम होतं. तक्रारी बघताना मला असं दिसतं काही वेळेला मॅनेजमेंट कमिटीची चूक असते, काही वेळेला तक्रार करणाऱ्या माणसाची चूक असते. असे दोन्ही प्रकार आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. पण मला असं नेहमी वाटतं की एका ठिकाणी राहणाऱ्या वर्षानुवर्ष राहणाऱ्या सगळ्या लोकांमध्ये जर सामंजस्य असेल तर आपल्याला हे प्रश्न सोडवणं किंवा प्रश्नाची सोडवणूक करून चांगल्या पद्धतीचं जीवन जगणं हे फार सोपं जाईल असं मला वाटतं. कारण अनेक ठिकाणी मला असं चित्र दिसतं की लोक छोट्या मोठ्या गोष्टींवर आमच्याकडे येत असतात आणि मग ते इतक्या टोकाला जाऊन तक्रारी होतात. मग ते पोलीसकडे तक्रारी होतील, कोर्टात जातील, सहकार न्यायालयात जातील, असे अनेक प्रकार होतात आणि त्यांनी कायमस्वरूपी सामंजस्य बिघडतं असं मला बरेचदा वाटतं. मी खेड्यातून आलेला माणूस आहे. आमच्याकडं भावकीचे दावे वाटपाचे असतील, जमिनीच्या किंवा बांधाचे असतील, हे पिढ्यानपिढ्या चालतात. म्हणजे मागच्या पिढीतला माणूस मरेपर्यंत वाद चालूच असतो, पुढच्या पिढीतला त्याचा वारसदार पुढं तोच दावा चालू ठेवतो. हे काही चांगलं वातावरण नाही. शेवटी आम्ही सगळे लोक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो, नोकऱ्या करतो, व्यवसाय करतो, उद्योग करतो. आपला उद्योग व्यवसाय नोकऱ्या सगळं सांभाळून आपण हे सगळं करत असताना एकमेकांच्या मध्ये सहकार्य करणं हे फार महत्त्वाचं भूमिका मला असं वाटतं. आत्ता मला विठोबाची मूर्ती त्यांनी दिली, मला ते पसायदानातलं वाक्य त्यामुळं आठवलं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतान परस्परे जोडो मैत्र जीवांचे. केवढा मोठा विचार आम्हाला ज्ञानेश्वरांनी या पसायदानामधून दिलाय. आम्ही याचा अवलंब का करू नये? आम्ही सगळ्यांनी एकत्र बसावं एकमेका. आता कसं आहे की सुदैवाने म्हणा का आणखीन कशाने दुर्दैवाने म्हणा, आम्ही समविचारी लोक सगळे एकत्र आलोय असं काय घडलंय असं घडत नाही. पण जरी वेगळ्या विचारांचे लोक असले तरी एका समान धागा विचाराचा ठेवून आम्ही जर सगळ्यांना सहकार्य करायचं ठरवलं तर खूप गोष्टी होऊ शकतात असं मला वाटतं. मध्यंतरी मला वाटतं 1-2-3 वर्षापूर्वी अमेरिकेत एका प्रशिक्षणासाठी गेलो होतो. तिकडची सिस्टीम काय आहे, त्यावेळेला मी सहकार खात्यात नव्हतो, पण तिकडची सिस्टीम काय हे बघायचं थोडंसं मला त्या ठिकाणी अनुभव मिळाला. एका भारतीय माणसाकडे राहिलो. त्यांच्याकडं कम्युनिटी नावाचा प्रकार आहे. एक 25-30-50 घरांची कम्युनिटी आहे आणि त्या कम्युनिटीमध्ये त्यांच्याकडे आपले इतके मोठे कायदे नियम असंही नाही आहे. ते कम्युनिटीमध्येच ते ठरवतात त्यांचे नियम काय असतील. मग ते पाणी वापराचे असतील, कचऱ्याचे असतील, पार्किंगचे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे. पण मला असं चित्र दिसलं की इथं कुठलीही कारवाई करायची गरज न पडता एकमेकांच्या सामंजस्याने, एकमेकांच्या सहकार्याने सगळे जे ठरवलेले नियम आहेत ते स्वतःहून लोक पार पाडतात. मी राहिलो त्या व्यक्तीच्या बाजूला, एका बाजूला चायनीज कुटुंब होतं आणि दुसऱ्या बाजूला श्रीलंकन कुटुंब होतं. तर त्यांनी मला असं सांगितलं, इथं एक मुद्दा आहे, इथं कदाचित ते एकमेकाला आपापल्या दुसऱ्याच्या गोष्टीमध्ये कदाचित सहकार्य करणार नाहीत, पण सहकार्य करणार नाहीत हे जितकं खरं आहे तितकंच उपद्रव करणार आहेत हे पण खरं आहे. आमच्याकडं हा प्रॉब्लेम मोठा आहे. आमच्याकडं हा प्रॉब्लेम फार मोठा आहे. बघा तुम्ही तुमच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये काम करताना मला नेहमीच काही प्रश्न पडतात की आपण मानवी मूल्य वृद्धिंगत करत असताना जेव्हा सुशिक्षितांचं प्रमाण वाढतं तेव्हा मूल्यांचं वृद्धिंगत होणं आणि त्यामधून सुव्यवस्था होणं या गोष्टी का होत नाहीत हा मला पडलेला प्रश्न आहे. मी अनेक सभेमध्ये जातो त्यावेळेला प्रश्न विचारतो. मला माहीत नाही तुम्हाला प्रश्न विचारलेले आवडतील का नाही, पण तरीही मी विचारतो. मला तुम्ही सांगा, एक 25-30 वर्षाचा मागचा आपण आढावा घेऊया. मागच्या 25 वर्षामध्ये प्रामाणिकपणा वाढला का घटला? बोला ना. खरेपणा वाढला का घटला? दुसऱ्याला त्रास द्यायची वृत्ती वाढली का घटली? फसवणूक करण्याचं प्रमाण वाढलं का घटलं? व्यसनाधीनता वाढली का घटली? हे काय विकास आहे? हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. आम्ही एवढी महान भारतीय संस्कृतीचे पाईक आहोत, आम्ही एवढं या ठिकाणी राहतो, आम्ही सामंजस्याने राहणं किती महत्त्वाचं आहे याचं महत्त्व जाणतो, तरीसुद्धा असे वाद होणं आणि ते इतके टोकाला जातात. बरेचसे वाद हे अहंकारातून होतात. हा अहंकार किती राहायचा आणि कसा राहायचा मला अजून कळतच नाही. त्यामुळं काही गोष्टींमध्ये आपल्याला 2 पावलं पुढं 2 पावलं मागं असं जात जर आपण ॲडजस्ट करत गेलो तर खऱ्या अर्थानं वातावरण चांगलं होऊ शकतं. आणि मला नेहमी असं वाटतं, एखादी मॅनेजमेंट कमिटी आली तर त्यांनी विश्वस्ताच्या भूमिकेतून काम करायचे. प्रामाणिकपणा मी प्रश्न विचारण्याचं कारण ते, फसवणूक हा प्रश्न विचारण्याचं कारण ते. मी माझ्या मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून, व्यवस्थापक समितीच्या माध्यमातून काम करत असताना
एक जनसेवा, लोकसेवा, विश्वासार्हता आणि खऱ्या अर्थाने एकमेकांना सहकार्य करण्याची मिळालेली संधी, अशा बाजूनी जर आपण बघितलं तर मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला त्रास देणं वाटणार नाही. काही ठिकाणी मी मॅनेजमेंट कमिटीकडे बघतो, अकारण मोठी ट्रान्सफर फी आकारायची, त्याला लिमिट आहे तरी पण जास्त आकारायची, त्या माणसाला त्रास द्यायचा, त्याची ट्रान्सफर होणार नाही असं बघायचं. काय मिळतं तुला? तुला आयुष्यामध्ये एक संधी दिली परमेश्वराने काहीतरी चांगलं करण्याची. तू सुदैवाने त्या मॅनेजमेंट कमिटीचा चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार काय जे व्हायचं ते झाला. आता तू विचार कर ना की आपण त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून जे जे आपल्याला करणं शक्य आहे, चांगलं करणं शक्य आहे, ते आपण का करू नये? आपण लोकांना त्रास देण्यामध्ये का हे घालावा? तसाच प्रकार काही सदस्यांचा सुद्धा असतो. आता जे म्हणले तसं काही सदस्यांना सवयच लागते की काही ना काही खुसपटी काढायच्या आणि सतत तक्रारी उत्पन्न करायच्या. मला कधी कधी समजतच नाही. बऱ्याचदा वृत्ती अशी होते ना, शेजाऱ्याच्या दारात गाडी आली ना की माझ्या पोटात दुखायला लागतं. वाईट वाटतं ना. अरे त्याचं भलं त्याच्या पद्धतीने तो करतो, तू का जळतो? आम्हाला ह्या गोष्टींचा सुद्धा एक मूल्य विकास म्हणून, आमची जीवन पद्धती म्हणून विचार केला पाहिजे. एक सहकारी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणून मला असं कायम वाटतं की एक आपल्याला चांगल्या पद्धतीचं देशहिताचं, राष्ट्रहिताचं काम करण्याची संधी म्हणून आपल्याला एकत्र येऊन या ठिकाणी राहायचे आणि पुढे जायचे, चांगले विचार पुढे न्यायचे, चांगले आचार पुढे न्यायचे, त्याचा आदर्श आमच्या भावी पिढ्यांना द्यायचा आहे. अशा पद्धतीने आम्ही विचार केला पाहिजे. तशा पद्धतीने विचार करण्यासाठी माझा जन्म आहे. असा विचार जर आपण करत राहिलो तर मग ती मॅनेजमेंट कमिटी असो, नाहीतर त्या ठिकाणी सदस्य असो, विचारच करायला पाहिजे. मॅनेजमेंट कमिटीला पुन्हा 5,000 वाक्य लागू होतं, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वसधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात. खरं तर इतरांच्या जीवनामधलं दुःख, दारिद्र्य, व्यथा नष्ट करण्यासाठी हा मुद्दा ज्ञानदेवांनी मांडला आहे. आम्ही हा विचार विचारात घेतला पाहिजे ना की आम्हाला चांगल्या गोष्टी करण्यासाठी एक चांगलं परमेश्वराने साधन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे तो कोण तक्रारदार मेंबर आहे त्यालाही हा विचार सुचला पाहिजे, त्याच्याही मनात विचार आला पाहिजे. कुणीतरी आपण एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्यासाठी मानधनाशिवाय काम करतोय, पगाराशिवाय काम करतोय, त्याला आपण साथ दिली पाहिजे. एखादे काम करता असताना एखादी गोष्ट चुकू शकते, पण ते किती ताणायची हे सुद्धा बसून संपवलं पाहिजे ना. ती कोर्टापर्यंत जाण्यापाशी किंवा त्याचा आणखीन वरच्या कुठल्या तरी फोरमवर जाण्यामध्ये काय आपण रस घ्यायचा, याचाही विचार आम्हाला केला पाहिजे. हा जर विचार आपण करत राहिलो आणि हा जर विचार आपण साध्य करायला लागलो तर खऱ्या अर्थानं माझ्या मतानुसार सहकारी संस्था हे एक देश विकासाचं, राष्ट्र विकासाचं एक प्रमुख घटक आहे. बेस लेवलचा हा घटक आमच्या विचारातून, आचारातून, आमच्या कृतीतून, कर्मातून चांगला व्हायला पाहिजे. कारण मला असं नेहमी वाटतं, मी मध्यंतरी एक पुस्तक वाचलं, आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा मी सांगतो नेहमी, चांगली पुस्तकं वाचा, चांगल्या गोष्टी विचारात घ्या. कर्माचा सिद्धांत नावाचं एक छोटं पुस्तक आहे, तुमच्यापैकी काही लोकांनी वाचलं असेल. जशी कर्म तशी फळं, सत्कर्माने सौख्य पाविजे, दुष्कर्माने दुःख. मी जर दुसऱ्याला त्रास देत राहिलो तर भगवान गौतम बुद्धांचं म्हणणं आहे, तुझ्यावर परत त्रासच येणार आहे, कारण हे उलटून तुझ्यावर येणार आहे. पण ह्याचा विचार करणारे लोक कमी होतात, हे आमच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. हे आमच्या चिंतेचा विषय आहे. म्हणून माझी व्यक्तिगत धारणा किंबहुना तुमच्याकडून सुद्धा काही अपेक्षा आहेत. कारण शेवटी नागरिक आणि त्या सभासद, त्या सोसायटीचा सदस्य, मॅनेजमेंट कमिटीचा सदस्य जो काय असेल, या प्रत्येकाची काही कर्तव्य आहेत. या समाजाप्रती, या देशाप्रती, एकमेकाप्रती, मानवतेप्रती, या सगळ्यांचा अवलंब करण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीची व्यवस्था उभी करणं. आपले AGM जे होतात, ज्या तुमच्या जनरल बॉडीच्या मीटिंग होतात, त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असणं, सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने ऑडिट किंवा अन्य कुठले मुद्दे उपस्थित झाले ते सांगणं, आपले पुढचे जे विचार आहेत चांगले ते मांडणं, चांगल्या गोष्टी या क्षेत्रात कुठल्या कुठल्या इतर ठिकाणी घडतात त्याचा विचार करणं, या गोष्टीसुद्धा व्हायला पाहिजेत ना. मला तर कधी कधी असं वाटायचं, मी पूर्वी CO होतो जिल्हा परिषदेला, त्यावेळेला ग्रामसभेत जायचो तर ग्रामसभेमध्ये मोठी विषयांची यादी असायची, ज्यामध्ये गावच्या विकासातले काय काय मुद्दे असायचे. मी त्याला म्हणायचो, असा कधी विषय ठेवलाय का गावामध्ये प्रामाणिकपणा वाढवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, विषय क्रमांक 1, असं का असू नये? सोसायटीच्या सुद्धा अजेंड्यावर असा विषय का असू नये? आमच्या सोसायटीमध्ये व्यसनमुक्त राहण्यासाठी करावायचे उपाय का असू नये? फसवणुकीचे प्रकार कमी करण्यासाठी करावे लागणारे उपाय का असू नये? असे चांगले विषय जर आम्ही घेतले, मला किती सुविधा निर्माण झाल्या, भौतिक सुविधा किती निर्माण झाल्या आणि त्याचा वापर किती मोठ्या प्रमाणात होतो, याच्याही पेक्षा तिथं राहणारी माणसं कशी आहेत,
त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांचे विचार कसे आहेत, त्यांची वागणूक कशी आहे, याला मला फार महत्त्व वाटतं. कारण शेवटी शांततापूर्ण सहजीवन हा खरं तर आमचा बेस आहे. आणि त्याच्यावर जर आपल्याला जायचं असेल तर आम्ही प्रत्येकाने आपलं योगदान दिलं पाहिजे. मी खरं वागेन, मी चांगलं वागेन, मी प्रामाणिक वागेन, मी व्यसनमुक्त राहीन, मी फसवणूक करणार नाही, मी उपद्रव करणार नाही, ही स्वतःशी घ्यायची प्रतिज्ञा आहे. कारण शेवटी थेंबे थेंबे तळे साचे म्हणतो आपण, तसा प्रत्येक माणसाचा सहभाग, सदस्य कुठलाही असो, तो सोसायटीचा का मॅनेजमेंट कमिटीचा, हे महत्त्वाचं नाही, पण हे सगळ्यांनी आम्ही ठरवलं पाहिजे आणि त्यातून आपण ही व्यवस्था पुढे नेली पाहिजे. नाहीतर मग मी छोट्या गावातून आलेला माणूस आहे. आमच्या गावामध्ये काही वेळेला चर्चा होतात, एखादा माणूस ना त्याचा मृत्यू झाला तर 2 प्रकारच्या प्रतिक्रिया असतात. एखाद्याबद्दल प्रतिक्रिया असते, बरा होता माणूस, जमेल तेवढी मदत केली. दुसरी प्रतिक्रिया असते, बरं झालं गेला, सगळ्या गावाला वात आणला होता. कोणत्या प्रतिक्रियेत बसायचं हे आम्ही ठरवायला पाहिजे. आमची कर्म आहेत. शेवटी तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं वामनराव पै म्हणतात. आम्ही जर कर्म तशी केली नाहीत, आम्ही जर विचार तसे केले नाहीत, तर आपल्या व्यवस्था निर्माण करून नुसतं काय करणार? कायदा आहे, नियम आहे, मॅन्युअल आहे, GR आहे, सगळं आहे, पण ती राबवणारी, अंमलबजावणी करणारी, आत्मसात करणारी आणि त्याचा अवलंब करणारी माणसं जर तशी नसतील तर मग आपल्याला त्या कायद्या आणि नियमांच्या अंमलबजावणीमध्ये खऱ्या अर्थानं परिणामकारकता आणता येणार नाही. त्याचा खरा जो काय आपल्याला परिणाम साध्य करायचा आहे तो आपल्याला मिळणार नाही. आणि माझी आपल्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे की सहकारामध्ये विना सहकार नाही उद्धार आणि सहकारातून समृद्धीकडे, असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी एकमेकांच्या सहकार्याचे मुद्दे काढले पाहिजेत. असं कधीच होत नाही. पण एखाद्या कुठल्याही व्यवस्थेमध्ये, म्हणजे मी आतापर्यंत तुम्ही पण वाचले असतील, अनेक संतांची जीवनचरित्र वाचले असतील, सत्पुरुषांची जीवनचरित्र वाचले असतील, असा कोणताही संत सत्पुरुष मला वाटतं नाही आहे की ज्यांच्या जीवनात अडथळेच आले नाहीत, ज्यांना उपद्रवच कोणी दिला नाही. तुकोबारायांच्या जीवनामध्ये पण मंबाजी होतेच, एकनाथ महाराजांना त्रास झालाच, खूप लोक असे आहेत की. पण हे होत असताना सुद्धा चांगला मुद्दा न सोडणं, चांगल्या विचाराचारांची कास न सोडणं आणि त्यातून आपली विचारधारा समृद्ध करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. काय संस्थांचे सुद्धा अनेक काही प्रश्न बसून सामंजस्याने सुटले पाहिजेत. काही प्रश्न फार गंभीर होतात. आता जसं आपण नागरी समस्यामध्ये आता जवळपास सगळ्या शहरांमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्याचं बेस काय आहे तर विलगीकरण होत नाही. म्हणजे कचरा ओला आणि सुका कचरा वेगळा होत नाही आणि त्यामुळं कुठलीही यंत्रणा, महापालिका, नगरपालिका, कोणतीही यंत्रणा असो, त्या यंत्रणेला हे पुढं प्रोसेस करणं शक्य होत नाहीत. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी कचरा डेपो करतात तिथं लोक आंदोलनं करतात, दुर्गंधी येते, त्रास होतो म्हणून ते पुन्हा बाहेर न्यावे लागतात, कचऱ्याचं ट्रान्सपोर्टेशन वाढतं. ह्या सगळ्यावर छोटा उपाय आहे की इन सिटू, म्हणजे त्या सोसायटीमध्ये त्या प्रकारचा कचरा त्या ठिकाणी जिरवणं, त्या ठिकाणी त्याचं खत करणं आणि त्याचा त्या ठिकाणी वापर करणं, त्यातून बाग फुलवणं, त्यातून चांगल्या गोष्टी निर्माण करणं, अशा खूप गोष्टी आहेत. मग सांडपाण्याची व्यवस्था असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखी व्यवस्था असेल, तुमचं कचऱ्याच्या संबंधी समन्वयाचे प्रश्न असतील, खूप चांगले प्रश्न करणं शक्य आहे. आणि हे करत असताना तुम्हाला वेगळा वेळ पण दिला पाहिजे. चांगला वेळ देणं, वेगळा वेळ देणं हे खरं तर खूप आवश्यक आहे. शेवटी समाजकार्य करण्याची आपली जी काय मनामध्ये एक छोटीफार उर्मी असते, ऊर्जा असते, ती कुठंतरी अशी सत्कारणी लागली पाहिजे. मध्यंतरी मी एक पुस्तक वाचलं, त्याचं नाव होतं इकिगाई. तुमच्यापैकी काही लोकांनी पण वाचलं असेल. जपानमधला एक प्रांत आहे, मला वाटतं ओकिवारा वगैरे नाव आहे त्याचं. त्या ओकिवारा प्रांतामध्ये वैशिष्ट्य असं आहे की दीर्घायुष्य माणसं आहेत. साधारण त्यांचं सरासरी आयुष्यमान 87 वर्ष आहे आणि साधारण 1 लाख लोकांमागं 25 माणसं अशी असतात की ज्यांनी 100 पार केली असते. पण या पुस्तकात हे जे सांगितलं हे दीर्घायुष्याबद्दल मुद्दा फक्त नाही आहे, तो महत्त्वाचा तितका नाही. तो किती जगला ह्याच्यापेक्षा कसा जगला ह्याला फार महत्त्व आहे. त्यांच्याकडे रिटायरमेंट नावाची कन्सेप्ट नाही आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी कार्यरत राहीन, रिटायर होणार नाही अशी आहे. पण हे राहीन हे करत असताना साधी राहणी, उच्च विचारसरणी, समूहात राहत असताना त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने आपली सामाजिक कर्तव्य पार पाडता येतील याची जाणीव असणं, या गोष्टी पण फार महत्त्वाच्या आहेत. आणि त्या सगळ्या करत ते लोक जातात. म्हणून शांततापूर्ण सहजीवन अवलंबतात, म्हणून दीर्घायुष्य अवलंबतात, सुखी आणि शांत अशा प्रकारचं जीवन जगतात, असा ह्या पुस्तकाचा मतितार्थ आहे. मला वाटतं आपल्याकडे सुद्धा हा विचार केला पाहिजे. आपण सुद्धा सगळ्यांमध्ये हे प्रयत्न केले, कारण शेवटी एका सोसायटीने केले, एका मेंबरने केले, एका मॅनेजमेंट कमिटीने केले, तरी मग त्याचा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी साध्य होईल. आणि आम्ही इथं बसलेले सगळेजण चांगल्या विचाराचारांचे सतत प्रवर्तक आणि प्रसारक बनलं पाहिजे.
ज्यामधून खऱ्या अर्थानं आपल्याला ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये लोक आपल्याला चांगल्या पद्धतीचे आणता येतील, त्यांना चांगल्या पद्धतीचं सहकार्य केल्याचं समाधान आपल्याला मिळेल. आणि शेवटी मी आत्ताच सांगितलं की आपल्याला कुठल्या का कारणाने आपण एकत्र आलेलो आहोत, तर एकत्र येत असताना एकमेकांच्या जीवनामधल्या सगळ्या गोष्टी, पूर्वी खरं तर खूप सामंजस्याचं वातावरण असायचं, मग त्यामध्ये गणेशोत्सव असतील किंवा आणखीन काही कार्यक्रम असतील, पण लोक सामंजस्याने एकत्र येणं, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न जेवढा शक्य आहे तेवढा करत राहणं, असे लोक करत राहायचे. त्यामुळं खूप मला वाटतं प्रश्न कमी होत जायचे, सामंजस्याचं वातावरण खूप राहायचं, एकमेकांमधले सहकार्यामुळं चांगल्या गोष्टी मोठ्या मोठ्यासुद्धा आपण पार पाडायचो. तर अशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. कारण केवळ सहकार कायदा असणं आणि सहकार कायद्यातल्या तरतुदी असणं एवढंच महत्त्वाचं नसून ती जी राबवणारी व्यवस्था आहे, माणसं आहेत ज्यांच्यासाठी आपण करतो, त्यांनी ह्याची स्वीकारार्हता ठेवणं, त्यांनी त्या ठिकाणी त्याचा अवलंब सतत करत राहणं आणि आपल्या एकंदर या एकत्र येण्याचा मानवी मूल्यांचा विकास करण्यासाठी वापर करणं, एकमेकांच्या मानवी मूल्याचा विकास करत असताना खरं तर मग तोच वारसा आपली पुढची पिढीसुद्धा चालवेल. माझे वडील प्रामाणिक नसताना मी प्रामाणिक असावं अशी काय अपेक्षा असू शकत नाही. त्यामुळं आम्ही चांगल्या कामाचा, चांगल्या विचारांचा, चांगल्या आचारांचा जर वारसा पुढच्या काळात पुढच्या पिढीला द्यायचा असेल तर खऱ्या अर्थानं मला वाटतं खूप चांगल्या गोष्टी त्यातून साध्य होऊ शकतात. आणि सोसायटीचे सुद्धा आत्ता केळकर साहेब उल्लेख करत होते की आमदार निधीमधून काही त्यांचा प्रस्ताव आहे की तिथं काही सुविधा आपण निर्माण करायच्या. पण मला असं नेहमी वाटतं सुविधा निर्माण करणं आवश्यकच आहे, वादच नाही, पण सुविधा मेंटेन करत असताना त्या सुविधा ज्या सोसायटीच्या सुविधा आहेत, कॉमन सुविधा आहेत, त्यासुद्धा आपलेपणाने त्याची जपणूक करणं हे पण फार महत्त्वाचं आहे. ते जर झालं नाही तर मग त्या सुविधांनासुद्धा त्या सुविधांचे सुद्धा प्रश्न निर्माण होतात. मग त्या महापालिकेच्या सुविधा असतील, शासनाच्या असतील, सोसायटीच्या असतील, कुणाच्याही. कारण आपल्याला त्यामध्ये सुद्धा खूप गोष्टी बघाव्या लागतात. एक घडलेला प्रसंग मला त्या निमित्ताने एका मित्राने मला सांगितला होता, तो मला या ठिकाणी त्यामुळं सांगावा वाटतो. कारण सार्वजनिक सुविधा, आपल्या सोसायटीतल्या सुविधा, सगळ्यांसाठी असलेल्या सुविधा, मग ते लिफ्ट असेल, कचऱ्याचा प्रकल्प असेल, पाणी पुरवठा योजना असेल, कुठलाही असेल, त्यातला आपलेपणा ह्यासाठी खरं तर तंतोतंत लागू होणारं कदाचित हे उदाहरण नसेल, पण त्यातला भाव महत्त्वाचा आहे, त्यातली भावना महत्त्वाची आहे. जपानमध्ये आपला एक माणूस प्रवास करत असतो, भारतीय माणूस, तर जपानमध्ये तो रेल्वेतून प्रवास करत असतो. रेल्वेमध्ये ज्या सीटवर तो बसलेला असतो त्याच्या समोरच्या सीटवर एक जपानी माणूस बसलेला असतो आणि तो जपानी माणूस ते सीट सुईद्वाराने शिवत असतो. आपल्या माणसाला वाटलं बहुतेक हा रेल्वेतला कर्मचारी असेल म्हणून तो सीट शिवतोय. आपल्या माणसाने त्याला प्रश्न विचारला, तुम्ही हे सीट का शिवताय, तुम्ही रेल्वेत सर्व्हिसला आहे का? त्या माणसाने सांगितलं, बिलकुल नाही, मी ह्या ट्रेननी ह्या रेल्वेनी रोज प्रवास करत असतो. काल मी बघितलं ह्या बोगीतलं हे सीट फाटलेलं होतं आणि म्हणून मी आज घरून सुविधारा घेऊन आलो आणि म्हणून हे शिवतोय. त्या आपल्या माणसाने परत तोच प्रश्न विचारला, हे काम तर रेल्वेच्या खात्याच्या लोकांचं आहे, तुम्ही का करताय? त्या माणसाने दिलेलं उत्तर फार उद्बोधक आहे आमच्यासाठी. तो माणूस म्हणतो, बरोबर आहे, तुमचा मुद्दा मला कळला, पण माझा मुद्दा असा आहे की हे जे सीट आहे ह्या सीटवर बसून माझ्या जपानमधले हजारो लोक रोज प्रवास करतात, त्यांचा सुखाचा प्रवास व्हावा असं मला वाटतं. आणि दुसरा मुद्दा, माझी राष्ट्रीय संपत्ती आहे, या राष्ट्रीय संपत्तीचं कशा पद्धतीने जतन केलं जातं याच्यावर आमच्या देशाची प्रतिमा अवलंबून आहे. तुमच्यासारखे परदेशी लोक आमच्या सुविधा बघून आमच्या प्रतिमा ठरवतात, तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आमच्या देशाची प्रतिमासुद्धा उच्च असावी. या दोन कारणासाठी मी हे सीट शिवतोय. आपल्याकडचं उदाहरण वेगळं देतो. आता आपल्याकडे येऊ. मुद्दाम मी कॉन्ट्रास्ट एवढ्यासाठी करतोय की आपण हा भाव का ठेवला पाहिजे. मी एस टीने प्रवास करत असतो. एस टीने प्रवास करत असताना माझ्या समोरचं सीट फाटलेलं आहे, तिथे एक माणूस बसला आहे, त्यांनी त्या सीटमधलं स्पंज काढून घेतलं आणि स्वतःच्या पिशवीत भरलं, घरी पुसायला घेऊन चाललो म्हणला. आम्हाला असं वाटतं, मला नाही वाटायला पाहिजे का माझ्या देशाचा नागरिकसुद्धा या सीटवरून प्रवास करणार आहे, माझी राष्ट्रीय संपत्ती आहे, हा विचार मी का नाही करायचा? हा विचार जर आम्ही केला प्रत्येक गोष्टीबद्दल, मग ते माझ्या गावातलं काय केटीवेअर असेल, बंधारा असेल, माझ्या शहरातली बाग असेल, पाणी पुरवठ्याचं काही साधनं असतील, काय आणखीन वेगळ्या सुविधा असतील, या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही जर असा विचार केला आणि आपण आपलेपणा ठेवला तर खऱ्या अर्थानं या संपत्ती, या साधन संपत्ती आपल्या चांगल्या प्रकारे राहतील.
त्याचा योग्य प्रकारे वापर केल्याचं समाधान सगळ्यांना मिळेल आणि यातून सुद्धा आपण देशहित, मानवताहित, समाजहित साध्य करणार आहोत. त्यामुळं अशाही गोष्टींचा आपण मला वाटतं खूप विचार केला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट करताना आपण केवळ हा विचार बऱ्याचदा लोक करत असतात, मी एकट्याने काय केलं तर काय होणार आहे, असा काय फरक पडणार आहे, एवढे तो लोक कचरा करतात, मी एकट्याने आणखीन कचरा केला तर काय फरक पडणार आहे, असाही विचार लोक करत असतात. त्याच्याबद्दल सुद्धा मला एक गोष्ट आठवली, ती मी अनेक कार्यक्रमात सांगितली, पण तुम्हालाही ते ऐकवतो. आपल्या पंतप्रधानांनी सनदी दिवस कार्यक्रमामध्ये सांगितलेली ही गोष्ट आहे. मला असं वाटतं की ही गोष्टसुद्धा आमच्यासाठी उद्बोधक आहेत. शेवटी आम्ही अशा गोष्टी बघितल्या पाहिजेत ज्यामुळं आमचं उद्बोधन होतं, आमचंसुद्धा शिक्षण प्रशिक्षण होतं आणि आमचासुद्धा विकास होतो. अशा गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. त्यातली ही गोष्ट आहे, समुद्रकिनारा असतो, समुद्रकिनाऱ्यावर एक 7-8 वर्षाचा मुलगा समुद्रकिनाऱ्यावर चालत असतो. समुद्रामध्ये वादळ येत असतं आणि मोठ्या प्रमाणात लाटा त्या किनाऱ्यावर येऊन आदळत असतात. तर त्या लाटांबरोबर हजारो मासे त्या किनाऱ्यावर येऊन पडत असतात. त्यातले पाणी निथळतं आणि लाटाचं पाणी होते, दया उत्पन्न होते. त्याला वाटतं आपण काहीतरी केलं पाहिजे. तो मुठभर वासे उचलतो आणि परत समुद्रात नेऊन टाकतो. माझ्यासारखा जाणारा माणूस त्या ठिकाणी विचारतो, अरे काय करतोय, हे मुठभर मासे नेऊन टाकल्यामुळे तुझ्या जीवनात, माझ्या जीवनात, आपल्या जीवनात काय फरक पडणार आहे. त्या मुलाने दिलेलं उत्तर फार उद्बोधक आहे. तो म्हणतो, काका बरोबर आहे, मी हे मासे तिकडे नेऊन टाकले, तुमच्या जीवनात काय नाही फरक पडणार, माझ्याही जीवनात काय फरक पडणार नाही, पण जे मासे मी तिकडे नेऊन टाकले त्यांना मी जीवदान दिलंय, त्यांच्या जीवनात फरक पडतोय म्हणून मी टाकले. शेवटी निष्काम कर्मयोग जो गीतेमध्ये सांगितला आहे तो हाच आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये फळाची अपेक्षा धरून काम करणं अपेक्षित नाही, असं आमचं भारतीय तत्त्वज्ञान सांगतं. म्हणून आम्ही अशा गोष्टी करत राहिलं पाहिजे. तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या विभागामध्ये, तुमच्या त्या भागामध्ये काम करत असताना की काहीतरी तुम्ही खारीचा वाटा प्रत्येक वेळेला जर उचलत गेला तर जीवन समृद्ध बनतं. शेवटी जीवनाचा ताळेबंद सुद्धा आपण कधीतरी मांडला पाहिजे. जसं सोसायटीचं बॅलन्स शीट वगैरे म्हणतो आपण, आता काही ऑडिटर असतील इथं, तसं आपण आपलाही ताळेबंद कधीतरी मांडला पाहिजे की मी जीवनामध्ये काय काय चांगल्या गोष्टी केल्या, काय काय वाईट गोष्टी केल्या, आणि तो बॅलन्स शीट कसा होतो असं कधीतरी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन केलं पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन करणं, आपलं स्वॉट अनालिसिस करणं, आमच्या स्ट्रेंथ काय, विकनेसेस काय, अपॉर्च्युनिटीज काय, थ्रेट्स काय, ह्या सगळ्या बघणं आणि त्यातून आपली जीवन समृद्ध करणं, त्यातून इतरांसाठी सुद्धा काहीतरी देणं आणि समाजासाठी आपण मोठं होत असताना खरं तर आपल्या संपूर्ण मोठ्या होण्यामध्ये आमच्या आईवडिलांचा, गुरुवर्यांचा, मित्रांचा, सहकाऱ्यांचा, कनिष्ठांचा, वरिष्ठांचा, अनेकांचा सहभाग असतो. या सगळ्यांच्या ऋणातून उतराई होण्याची एक संधी म्हणून आपण प्रत्येक कामाकडे जर बघत गेलो तर मला वाटतं सत्कर्मसुद्धा आपल्या हातातून मोठ्या प्रमाणात घडू शकतील असं मला वाटतं. मी आता आणखीन मुद्दे सांगणार नाही, कारण लोकांची ऐकण्याची क्षमता मला वाटतं कमी झालेली आहे. आता चुळबुळ सुरू झालेली आहे, त्याचा मी वेध घेतला पाहिजे. त्यामुळं आता मी या ठिकाणी थांबतो आणि या ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनला धन्यवाद देत असताना, तुम्हालासुद्धा धन्यवाद देत असताना, तुमचं सगळ्यांचं, तुमच्या कुटुंबियांचं, तुमच्या मित्रवर्यांचं सगळ्यांचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं, सहकार्याचं आणि राष्ट्रहिताचं जावो अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.